महाड शहर अध्यक्ष पंकज उमासरे यांच्यावरती झालेल्या हल्ल्याप्रकरणी मनसे नेते अविनाश जाधव यांनी नुकतीच महाड शहराची ते त्यांच्या दुकानाला भेट दिलेली आहे। आपल्यासोबत अविनाश जाधव आहेत। तर एकंदरीत काय सांगा? मला असं वाटतं की मला इथे आल्यावर आज पहिल्यांदा असं वाटलं की महाड शहर हे नक्की आपल्या महाराष्ट्र कोकणात आहे की बीडमध्ये आहे। कारण मागील काही दिवसांपासून ज्या पद्धतीची दहशत त्या महाड आणि इथल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये एक भंगारबाई करतोय, म्हणजे टेंडरच्या नावावर, भंगाराच्या नावावर, कोणी काय बोलल्याच्या नंतर सतत मारहाण करणं, म्हणजे मध्यंतरी उपाडाच्या एका पदाधिकाऱ्यावर 307 दाखल झाले, तिथल्या मंत्र्याच्या मुलावर 307 दाखल आहेत। याच्यापेक्षा दुर्भाग्य काय असेल? म्हणजे एखाद्या मंत्र्याच्या मुलावर 3 वेळेला 307 दाखल झाले, पण त्याला एकदाही अटॅक नाही झाली आहे। सो हा राजकीय दबावाखाली जिथे गुंडगिरी वाढते, एखाद्या तरुणाने जर एक 307 आणि एक 324 केली की लगेच त्याला तडीपार केलं जातं। 2 गुन्हे दाखल झाले की लगेच राजकीय नेत्याच्या पाठी लागतात आणि त्याला तडीपारी करतात। मग ह्याला का ठेवलंय? याला पण तडीपार करायला हवंय। आणि तशा बाबतीतली आयजींकडे आम्ही तक्रार दाखल करणार आहोत की एवढे गुन्हे दाखल झाल्याच्या नंतरही त्यांना इथे का ठेवण्यात आलेले आहे। आम्ही ताबडतोब कोर्टात जाणार आहोत की एवढे 307 गुन्हे दाखल आहेत, एवढे गुन्हे दाखल आहेत, तरी इथले पोलीस याला अरेस्ट का नाही करू शकत? कारण एकाही केसमध्ये त्याला अरेस्ट केलेली नाहीये, प्रत्येक केसमध्ये त्याला अँटीसेप्टिक मिळालेली आहे। सो या सगळ्याचा आम्ही पाठपुरावा करणार आहोत। एक मी तुम्हाला सांगतो की महाड शहराची परिस्थिती खूप वाईट आहे। तिथे गुन्हेगारीचं वातावरण आहे। तिथले सगळे राजकीय पक्ष, म्हणजे उबाटा असेल, राष्ट्रवादी असेल, मनसे असेल, सगळी लोक याला कंटाळलेली आहेत, या दहशतीखाली दबली गेलेली आहेत। परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही दहशत खपवून घेणार नाही। याला योग्य त्या ठिकाणी पाठवल्याशिवाय आम्ही आता शांत बसणार नाही। आणि म्हणूनच येत्या सोमवारी जर या सर्व आरोपींना अटक झाली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोमवारी महाड बंद ठेवणार म्हणजे ठेवणार। एकंदरीत दबाव तंत्राचा वापर होतो या ठिकाणी। 100% हो, दबाव तंत्राच्या काय झालंय की लायकी नसलेल्या माणसाला मंत्रिपद मिळालं, माकडाच्या हातात पोलीस मिळालं आणि तो गाव जाळच सुटला आणि त्याची झळ लोकांना बसायला लागली ना आता। म्हणजे परंपरेनुसार अनेक राजकीय पक्ष इथे आहेत, पण त्यांची अशा प्रकारची दहशत नाही की कोणाच्या जीवावर बेतणं, कोणाच्या कुटुंबावर हल्ला करणं, कोणाच्या व्यवसायावर हल्ला करणं, हे त्यांची परंपरा नाहीये। परंतु आत्ता मागच्या काही दिवसापासून महाडची परंपराच बदलत चालली आहे की विरोधात बोलला की मारा, झोडा, हातपाय तोडा। हे काय? मला असं वाटतंय की हे जर इथे जर मुंबई पोलीस असती ना तर याला पार घोडा करून घरी घेऊन जमा केला असता। परंतु महाडमधले पोलीस का कोणाच्या दबावाखाली वागतात आम्हाला काही कळत नाही। सोमवारी या सर्व प्रश्नांची उत्तरं आम्हाला मिळतील। धन्यवाद दादा। ठेवते मनसे नेते अविनाश जाधव। राजवैश्व पॉइंट टीव्ही मराठी, महाड, रायगड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।